उद्या महाशिवरात्री आहे. अत्यंत प्रभावी आणि खूप शुभ दिवशी तुम्हाला ठीक दुपारी 12 वाजता घराच्या बाहेर एक वस्तू फेकायची आहे. बघा, आपण नेहमी म्हणतो की माझ्या घरामध्ये सगळं अगदी आनंदाचं झालं पाहिजे, सगळे सुखाचे दिवस असले पाहिजे. दुःख, संकट, अडीअडचणी हे कोणालाच नको असतात. तर त्यामुळे उद्या शुभ दिवशी तुम्हाला दुपारी 12 वाजता घराच्या बाहेर एक वस्तू फेकायची आहे की जेणेकरून या वस्तूसोबत आपल्या घरातली सगळी इडापिडा, जे काही नजर दोष, करणी बाधा आपल्या घरातील लोकांना घराला लागली असेल तर ती दूर होईल. परिणामी घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घरातली जाऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होईल आणि आपण जे काही सेवा करू, उपाय करू त्याचा आपल्याला भरभरून लाभ मिळेल. खूप महत्त्वाचा आणि खूप सोपा असा हा उपाय आहे. उद्या महाशिवरात्री आहे. उद्याच्या दिवशी भगवान शिवांचं जे तेज आहे ते जास्त स्वरूपामध्ये असतं आणि त्यामुळे उद्याच्या दिवशी केलेले कुठलीही सेवा, उपाय हे वाया जात नाही. फक्त तुम्ही किती मनापासून करतात याला जास्त महत्त्व आहे. आपण किती वेळ सेवा करतो त्यापेक्षा तुम्ही किती मनापासून करता ना त्याला जास्त महत्त्व आहे. जमेल तेवढी उद्या सेवा करा. सेवा पण मी तुम्हाला सांगितलं आहे आपल्याला उद्या काय काय वाचायचं आहे हे मी सगळं तुम्हाला पूजा मांडणीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 100% तुम्हाला फायदाच होईल. जे मग आपण कधी विचार पण केला नसेल की आपल्या नशिबामध्ये असं असेल का नाही, त्यापेक्षाही जास्त आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळून देण्यासाठी तुम्हाला उद्याच्या प्रभावी दिवशी काही उपाय करायचे आहेत. घरामध्ये गरिबी, दारिद्र्य, भांडण, आजारपण हे दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कोणत्याही प्रकारच्या समस्या जीवनामध्ये चालू असतील तर न चुकता हा उपाय करा. आता उपाय ठीक फक्त 12 वाजता करा. स्त्री पुरुष कोणीही हे उपाय करू शकतं. स्त्रीला मासिक धर्म असेल तर पुरुषांनी केला, घरातल्या इतर कोणी लोकांनी केला, मोठे आजी आजोबा वगैरे असतील त्यांनी केला तरी सुद्धा चालेल. आता या उपायाला फक्त तुम्हाला एक गोष्ट लागणार आहे, ते म्हणजे काळे तीळ. ठीक आहे, काळे तीळ आपल्याला लागणार आहे. 14 चिमूट तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहे. आता काळे तीळ 14 चिमूट म्हणजे बघा, आपण असं चिमटीमध्ये मीठ पकडतो तसं चिमटीमध्ये तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहे. दुसऱ्या हातात टाकायचे. परत 2, 3, 4 असे 14 चिमूट तुम्हाला काळे तीळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे, डाव्या हाताने उजव्या हातामध्ये. आता घरातील सगळ्यांवरून आपल्याला उतारा करायचा आहे. तर ज्या व्यक्तीचा तुम्हाला उतारा करायचा आहे घरातल्या सगळ्यांवरून सुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत 7 वेळेस तुम्हाला उतारा करायचा आहे. क्लॉकवाईज वरती जाऊन जेव्हा खाली येतो त्यावेळेस ओम नमः शिवाय तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, किंवा श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी पण चालेल. परत वरती करायचं क्लॉकवाईज, परत खाली येताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं तुम्हाला 7 वेळेस हातामध्ये 14 चिमूट काळे तीळ घेऊन उतारा करायचा आहे. त्यानंतर घराच्या आता हे जे समजा एका व्यक्तीवरून मी काढला, बाहेर एक वाटी ठेवा, त्या वाटीमध्ये जाऊन तुम्ही ते काळे तीळ टाकून द्या. घरात या, थोडंसं पायावर पाणी टाका, हात धुवा, मग दुसऱ्या व्यक्तीचा उतारा करा. परत ते बाहेर जाऊन ठेवा, घरात या, हातपाय धुवा, मग तिसऱ्या व्यक्तीचा उतारा करा. एकच तीळ सगळ्यांसाठी वापरायचे नाही, प्रत्येकासाठी 14 चिमूट वेगवेगळे तीळ घ्यायचे आहे. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे. मुख्य दरवाजाची पण सेम 7 वेळेस तुम्हाला त्याचा उतारा करायचा आहे. घराची नजर उतरवायची आहे. आणि मग हे सगळे काळे तीळ तुम्हाला एकत्र करायचे आहे एका वाटीमध्ये आणि मोकळ्या ठिकाणी, जिथे कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला ते तीळ जे आहे ते टाकून द्यायचे. एखाद्या झाडाजवळ टाका, 4 रस्ते एकत्र येतात तिथे तुम्ही टाकू शकतात, पण कोणाच्या घराजवळ, कोणाच्या घरासमोर टाकायचं नाहीये. आपण आपल्या चांगल्यासाठी करतोय, कोणाचं वाईट व्हावं हा आपला हेतू नाहीये. आपल्या घराच्या चांगल्यासाठी करतोय. कधी पण मनामध्ये काही वाईट विचार ठेवून तुम्ही केलं ना तर खरंच तसेच वाईट गोष्टी आपल्यासोबत घडतात. म्हणून जर कोणी आपल्या कोणाचं काही बिघडवलेलं नाही तर त्याच्याबद्दल आपण वाईट विचार का करायचा, म्हणून लक्षात ठेवा. आणि महाशिवरात्री हा अत्यंत प्रभावी दिवस आहे. या दिवशी तुम्ही जमेल तेवढा जास्त वेळेस ओम नमः शिवायचा जप करा. आणि हे जेव्हा तुम्ही काळे तीळ तुम्ही फेकाल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जेव्हा तुम्ही रस्त्याने घेऊन जाल मनामध्ये ओम नमः शिवायचा जप करा, ते फेकून द्या. आणि मागे वळून न बघता घरी यायचं आहे. तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहे. आदी स्वामींना मुजरा करा, देवाला नमस्कार करा आणि महाराजांना, आपल्या महादेवांना प्रार्थना करा की महादेवा, माझ्या घरातली सगळी इडापिडा जाऊ द्या, नजर दोष, करणी बाधा जे काही माझ्या घराला लागलेलं असेल तर ते जाऊ द्या, असं तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायची आहे. आणि मग तुम्हाला हा जो उपाय आहे अशा अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण होतो. पण दुपारी शक्यतो करा 12 वाजता, कारण दुपारी 12 वाजता जर आपण हा उतारा केला तर त्याचा जास्त प्रभाव तुम्हाला दिसून येईल. कळालं? लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही करू शकतात. स्त्रीला मासिक धर्म आहे तर पुरुषांनी हा उपाय केला तरी पण चालेल. ठीक आहे, स्त्रीला मासिक धर्म असल्यावर तिच्या स्वतः बाबतीत पण आपण काही उपाय करत नाही, कारण आपण बरेचसे लोक पाळतात, काही पाळत नाही. तर बघा, या गोष्टी सांगितलेल्या फक्त काही हे नियम आहे, लक्षात ठेवा. आणि खरंच उद्याचा दिवस प्रभावी आहे.
रुद्राभिषेक करा, सांगितलेल्या सेवा करा. यूट्यूबला दिवसभर तुम्ही बघा, शिवकवच स्तोत्र लावा, शिवलीलामृत लावा, महामृत्युंजय मंत्र लावा, ओम नमः शिवायचा जप लावा, चालेल. पण या गोष्टी कानावर पडू द्या. आणि माझ्या मते बऱ्याचशा IT कंपनीजला सुद्धा, ऑफिसेस, बँक, सगळ्यांना महाशिवरात्रीला शक्यतो सुट्टीच असते. त्यामुळे नक्की तुम्ही या गोष्टी ज्या आहे या करा. खूप छान वाटतं, खूप प्रभावी वाटतं. आणि हा दिवस प्रभावी असल्यामुळे हे जे उपाय तुम्ही मनापासून केले 100% तुम्हाला लाभ मिळेल. तर हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.